भारतीय समाज परंपरा, संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थेवर आधारलेला मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षात जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. शिक्षण, नोकरी आणि शहरीकरणामुळे तरुण पिढी अधिक स्वतंत्र झाली असून लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या संकल्पना हळूहळू स्वीकारल्या जाऊ लागल्या आहेत. भारतात आज घडीला बरीचशी जोडपी लग्नापूर्वी लिव्ह इन मध्ये राहायला प्राधान्य देतात. यामुळे एकमेकांना समजून घेण्यात, आपण दोघे एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य घालवू शकतो का, याचा अंदाज घेण्यास मदत होते असे तरुण पिढीला वाटते. मात्र आजही देशात लिव्ह इन मध्ये राहणे अनेकांच्या पालकांना आवडत नाही. दरम्यान आता दीर्घकाळ लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना विवाहित म्हणून मान्यता मिळणार आहे. होय, सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. मंडळी, एप्रिल पासून भारतीय जनगणना 2027 ची सुरुवात होणार आहे. यंदाची जनगणना अनेक बाबतीत विशेष आहे. प्रथमच ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार असून नागरिकांना स्वतःहून माहिती नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे पारदर्शकता, अचूकता आणि सोयी सुविधा वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र या डिजिटल प्रक्रियेसोबतच काही सामाजिक प्रश्नही चर्चेत आले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची नोंद कशी केली जाणार. सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार जर एखादे जोडपे स्वतःचे नाते स्थिर संबंध म्हणजे स्टेबल युनियन म्हणून मान्य करत असेल तर जनगणनेदरम्यान त्यांची नोंद विवाहित जोडपे म्हणून केली जाईल. ही बाब स्वगणना पोर्टलवरील वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. म्हणजेच या प्रक्रियेत नात्याची ओळख ही केवळ कायदेशीर कागदपत्रांवर आधारित नसून संबंधित व्यक्तीच्या स्वतःच्या स्वीकारावर आधारलेली असेल. हा दृष्टिकोन समाजातील बदलत्या नातेसंबंधांचा दिलेली एक महत्त्वाची मान्यता मानली जात आहे. जनगणनेचा पहिला टप्पा, ज्याला घर यादी टप्पा असे म्हटले जाते, 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण 33 प्रश्न विचारले जातील, ज्यापैकी घरातील विवाहित जोडप्यांची संख्या हा एक महत्त्वाचा घटक असेल. या प्रक्रियेत कालावधी 45 दिवसांचा असेल. त्यातील पहिले 15 दिवस नागरिकांना स्वगणना करण्यासाठी दिले जातील, तर पुढील 30 दिवसात गणनेचे कर्मचारी प्रत्यक्ष घरी येऊन माहितीची पडताळणी करतील. या संपूर्ण प्रक्रियेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नागरिकांना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी दिलेली माहिती त्यांच्या विश्वासावर आधारित स्वीकारली जाईल आणि कर्मचाऱ्यांनी ती जशीच्या तशी नोंदवणे बंधनकारक असेल. यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि नागरिकांसाठी सुलभ होणार आहे. स्वगणना प्रक्रिया 1 एप्रिल पासून एका समर्पित ऑनलाईन पोर्टलद्वारे सुरू होणार आहे. ही सुविधा इंग्रजीसह 15 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे देशभरातील नागरिकांना सहजपणे सहभाग घेता येईल. घरातील कोणतीही जबाबदार व्यक्ती OTP पडताळणीनंतर लॉग इन करून संपूर्ण कुटुंबाची माहिती एकाच वेळी भरू शकेल. या प्रक्रियेत घराचे अचूक स्थान नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वापरकर्त्यांना जिल्हा आणि पिन कोड निवडल्यानंतर जिओ टॅग केलेल्या नकाशावर आपल्या घराचे नेमके स्थान चिन्हांकित करावे लागेल. चुकीचे मार्किंग केल्यास संबंधित माहिती प्रणालीमध्ये दिसणार नाही. त्यामुळे हा टप्पा काळजीपूर्वक पूर्ण करणे आवश्यक आहे. माहिती भरल्यानंतर नागरिकांना फॉर्म सबमिट करता येईल. यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून या दरम्यान माहिती टप्प्याटप्प्याने भरून ड्राफ्ट म्हणून सेव्ह करण्याचीही सोय उपलब्ध आहे. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर एक SEID तयार होईल आणि तो पुढे जनगणनेच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणीसाठी आवश्यक असेल. सबमिट केल्यानंतर माहितीमध्ये बदल करायचा असल्यास तो केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांद्वारेच करता येईल. डेटा सुरक्षेसाठी दृष्टीनेही विशेष काळजी घेण्यात आली आहे. सर्व माहिती एन्क्रिप्टेड स्वरूपात सरकारी सर्व्हरवर साठवली जाणार असून हे पोर्टल केवळ भारतातूनच वापरता येईल. त्यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण सुनिश्चित केले जाणार आहे. एकूणच भारतीय जनगणना 2027 ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून बदलत्या सामाजिक रचनेचे प्रतिबिंब आहे. लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या आधुनिक नातेसंबंधांना दिलेली मान्यता ही भारतीय समाजातील परिवर्तनाची साक्ष देणारी बाब आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल राखत पुढे जाणाऱ्या भारताची ही एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? सरकारचा लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना विवाहित म्हणून मान्यता देण्याचा निर्णय तुम्हाला पटतो का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.